जीव गेला तरी चालेल, पण ही एक गोष्ट कोणालाही सांगू नका. आपले दुःख आणि वेदना कधीही कोणासमोर मांडू नका. या 10 गोष्टीच्या यादीतील पहिली आणि सर्वात मूलभूत गोष्ट म्हणजे तुमच्या मनात दडलेले दुःख, तुमच्या वेदना आणि तुमच्या आयुष्यातील संघर्ष. तुमच्या आतून ओरडणारा तो आवाज, तो मदतीसाठी किंवा सहानुभूतीसाठी तळमळतो. तुम्ही म्हणाल, मग दुःख असताना मी कोणाशी बोलायचं नाही का? नक्की बोलायचं, पण बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या अश्रूचे प्रदर्शन करू नका. जगात 99% लोक तुमच्या दुःखाची कहाणी ऐकतात. ती तुमच्याबद्दलच्या गप्पाच. एक नवीन विषय म्हणून त्यांना तुमच्या वेदना जाणवत नाही. त्यांना तुमच्या आयुष्यातला मसाला हवा असतो. तुम्ही जेव्हा अगदी आतून तुटलेले असतात आणि एखाद्यावर विश्वास ठेवून आपले हृदय त्यांच्यासमोर उघडता, तेव्हा तुम्ही नकळतपणे त्यांना तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याची एक संधी देता. तुम्हाला काय वाटते, लोक तुम्हाला आधार देतील? नाही, ते तुमच्या नैराश्याला, तुमच्या असहाय्यतेला आठवणी देतात. आणि भविष्यात जेव्हा तुम्हाला लढायची असते, तेव्हा तेच लोक तुमच्या भूतकाळात तुम्हाला आठवण करून देतात. ते तुमच्या कमकुवत बाजू बांधतात. म्हणून तुमच्या वेदना, तुमचे दुःख, तुमची एकटेपणा हे तुमचे गुपित खजिना आहे. त्यांना मनात ठेवा, त्यांच्यावर मात करा आणि शांत राहून आपल्या आत्म्याला इतके मजबूत करा की जगाला तुमच्या दुःखाची कहाणी नाही, तर तुमच्या विजयाची गाथा ऐकावी लागेल. दुःख मनात ठेवणे ही कमजोरी नाही, ते तुमच्या आत्मिक ताकदीची खरी ओळख आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील भांडणं किंवा मतभेद कधीही बाहेरच्यांना सांगू नका. घरात वाद, गैरसमज किंवा तणाव असणे ही प्रत्येक गोष्ट कुटुंबात असते, पण या गोष्टी बाहेरच्यांना सांगणं म्हणजे आपल्या घराला लोकांच्या चर्चेचा विषय बनवणं आहे. लोकांना दुसऱ्याच्या घरात डोकवायला आवडतं, पण मदतीसाठी कोणी पुढे येत नाही. तुम्ही आज कोणाला तरी भांडणाची गोष्ट सांगाल, ती दुसऱ्या दिवशी 10 जणांपर्यंत पोहोचेल आणि शेवटी तुमचा सन्मान कमी होईल. बाहेरच्या लोकांना तुमच्या घरातील दुःख कधी समजत नाही. ते फक्त त्यावर गाथा आणि गोष्टी बांधतात. घरातील प्रश्न नेहमी घरातच सोडवा. एखादा काम तुम्ही जे बाहेर सांगितले की लोक ते मिटवायला नाही, तर पसरवायला लागतात. जर तुम्हाला शांत आणि कुटुंबाचा सन्मान टिकवायचा असेल, तर घरच्या गोष्टी घरातच ठेवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कमाईचे आणि पैशाची माहिती कोणालाही सांगू नका. पैसा ही एक अशी गोष्ट आहे की जी जितकी शांततेत ठेवली जाते, तितकीच ती तुम्हाला सुख आणि स्थैर्य देते. तुमचा पगार किती आहे, तुम्ही किती बचत केली आहे किंवा कुठे गुंतवणूक केली आहे, हे सगळे तपशील कोणालाही सांगू नका. लोक तुमचे यश पाहतात, पण त्यामागचे तुमचे श्रम आणि संघर्ष पाहत नाहीत. काही लोक तुमच्याशी फक्त फायद्यासाठी मैत्री ठेवतात आणि माहिती त्यांना तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी पडते. पैशाची चर्चा जितकी जास्त कराल, तितकेच गैरसमज वाढतात. पैसा जितका गुपित ठेवाल, तितकेच तुमचे आयुष्य सुरक्षित राहते. तुमच्या मेहनतीचा आदर करा, पण त्यांचा गाजावाजा करू नका, कारण पैसा बोलू लागला की नियती शांत होतात आणि माणूस एकटा पडतो. चौथी गोष्ट, आपल्या भूतकाळातील चुका कोणालाही सांगू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात काही वाईट निर्णय, काही वाईट चुका आणि काही काळोखे दिवस असतात, पण त्या सगळ्या गोष्टीला जगाला सांगणं म्हणजे तुमच्या जुन्या जखमा पुन्हा उघडण्यासारखं आहे. लोक सुरुवातीला सहानुभूती दाखवतील, पण नंतर तेच लोक भूतकाळात वापरून तुमचे वर्तमान खराब करतील. जे गेले ते सोडून द्या. भूतकाळातल्या चुका लपवणं म्हणजे खोटं जगणं नाही, तर स्वतःला वाचवणं आहे. त्या चुका तुमचा धडा आहे, शिक्षा नाही. आयुष्य पुढे चालतं, पण लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. भूतकाळाचा दरवाजा बंद ठेवणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. जो स्वतःच्या चुका जगासमोर मांडतो, त्याचे भविष्य इतरांच्या दयेवर राहते. पाचवी गोष्ट, आपल्या आयुष्यातील गुपित प्रेमकथा कोणालाही सांगू नका. प्रेम हे मनातील भावनांचं एक पवित्र मंदिर असतं. काही वेळा जे प्रेम आपल्यासाठी खूप खास होतं, ते आयुष्यात घडूनही अपूर्ण राहते. अशा गोष्टी तुम्ही तुमच्या मनात जपून ठेवाव्यात, कारण जग त्या भावनिक शुद्धतेला कधीच समजू शकत नाही. लोक तुमच्या भावनांचा नाही, तर तुमच्या
प्रकरणाला पाहता तुम्ही सांगितल्यावर लोक तुमच्यावर दया दाखवतात किंवा चेष्टा करतात आणि ती पवित्र आठवण कलंकासारखी वाटायला लागते. आपल्या हृदयातील प्रेम गुपित ठेवणं हाच त्याचा खरा सन्मान असतो. काही भावना शब्दात मांडायच्या नसतात, त्या फक्त मनात जगायच्या असतात. 6वी गोष्ट, आपल्या आयुष्याची मदत करणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट सगळ्यांसमोर सांगू नका. कठीण प्रसंगी एखाद्या व्यक्तीने तुम्हाला साथ दिली असेल किंवा काही त्याग केला असेल, पण ती गोष्ट सगळ्यांसमोर सांगणं म्हणजे त्या व्यक्तीचा आणि त्या क्षणाचा सन्मान कमी करणं आहे. मदत ही जाहीर करण्याची नसते, ती मनात साठवून ठेवायची असते. तुम्ही जेव्हा कोणाच्या मदतीचं प्रदर्शन करता तेव्हा लोक त्यामागचं प्रेम न पाहता फायदा किंवा अर्थ काढतात. अशा गोष्टी उघड केल्याने दुसऱ्या व्यक्तीला त्रास किंवा गैरसमज सहन करावा लागतो. ज्यांनी तुमच्यासाठी काही केलं त्यांचे नाव मनात ठेवा, ओठावर नाही. खरा आभार व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे त्या नात्याचं रक्षण करणं आहे. 7वी गोष्ट, आपल्या घरातील आर्थिक अडचणी बाहेर कधीही सांगू नका. पैशाची तंगी घराघरात येते, पण ती सगळ्यांसमोर उघड करणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेवर घाव घालणं. लोक सहानुभूतीपेक्षा उत्सुकतेने विचारतात, पण कोणीही खरं मदत करायला पुढे येत नाहीत. उलट काही लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःचं गणित मांडतात. आर्थिक संकटे ही बाहेर सांगून सुटत नाही, ती शांततेने आणि संयमाने जरूनच सुटत. जगाला तुमच्या संघर्षाची किंमत माहीत नसते, पण तुमच्या अडचणीचे प्रदर्शन पाहून लोक तुमचं मापन करतात. हा कुटुंबाला विषय आहे जो बाजारात मांडायचा नसतो. 8वी गोष्ट, आपल्या मानसिक तणावाची आणि चिंता कोणालाही सांगू नका. आपल्या मनातील भीती, चिंता, मानसिक तणाव हळूहळू वाढत जातात, पण त्यांची कहाणी कोणालाही सांगणं फायद्याचं नसतं. लोक ऐकतात, पण त्यांना ती पूर्णपणे समजत नाही आणि बरेचदा त्यांची प्रतिक्रिया तुम्हाला अजून जास्त तणावात टाकते. काही माणसे त्यांचा कमकुवतपणाचा पाहून तुमच्यावर दबाव आणतात किंवा तुमचा फायदा घेतात. मानसिक ताकद आपल्याला स्वतःहून वाढवावी लागते, बाहेरून नाही. जेव्हा आपण आपली मानसिक ताकद वाढवतो तेव्हाच आपण जगाच्या दबावाशी सामना करतो. काही गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात. 9वी गोष्ट, आपल्या भावनिक दुर्बलतेबद्दल कोणालाही सांगू नका. आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा माणूस दुःखी आणि दुर्बल वाटतो, पण ही दुर्बलता बाहेर सांगणं म्हणजे स्वतःच्या हातून आपली ताकद कमी करणं होय. लोक सहानुभूती दाखवतील असे वाटेल, पण खरे तर काही जण त्याचा फायदा घेण्यासाठी तयार असतात. ते तुमच्या भावनिक दुर्बलतेचा वापर करून तुमचं मनोबल तोडतात. आपल्या भावनांना मनातच धरून शांत राहणं हेच शहाणपणाचं लक्षण. दुर्बलता दिसल्यास इतरांचा तुमच्यावर विश्वास कमी होतो. आपलं मन मजबूत ठेवा, संकटांचा सामना स्वतः करा आणि दुर्बलतेच्या मनातच सामावून ठेवा. हेच खऱ्या शक्तीचे चिन्ह आहे. 10वी गोष्ट, आपल्या वैयक्तिक यशाबद्दल किंवा असफलतेबद्दल कधीच सांगू नका. आयुष्यात अनेक वेळा अपयश येतात, योजना फसतात किंवा प्रयत्न निष्फळ ठरतात, पण ही असफलता बाहेर सांगणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेला हात घालणं होय. लोक तुमचे अपयश पाहून सहानुभूती दाखवत नाहीत, उलट काही जण तुमचा वापर करून तुमच्या आत्मविश्वासाला प्रश्न उपस्थित करतात. आयुष्यातील अपयश ही केवळ तुमची शिकवण आहे. अपयश मनात ठेवलं की ते तुम्हाला मजबूत बनवतं. बाहेर सांगितल्यास लोक तुमच्यावर टीका करतील, त्याचप्रमाणे तुमचे मोठे वैयक्तिक यश शांत ठेवा. यश नेहमी बोलून दाखवण्याच्या ऐवजी तुमच्या कामातून दिसून द्या, कारण यश मोठ्या आवाजात बोलू लागले की इतरांची नजर लागते, मच्छर वाढतं आणि नाती दुरावतात. म्हणून लक्षात ठेवा, या 10 गोष्टी तुमच्या आयुष्याचा आधार आहेत. यांचं रक्षण करा. शांतता आणि